पंड्या. नाद पंड्या. मास्तरीन बाई, या किंवा घरला परत. काय हे काय सगळं? असंच. पण आज काही सण उत्सव वगैरे काहीच नाहीये. मास्तरीन बाई, तुमच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आमच्यासाठी उत्सवासारखाच असतोय. बढासा दिलासा पोशील तू श्वास माझा. काय काय चाललंय आज तुमचं? तुम्ही आमच्याकडे सारखी तक्रार करता ना. मी कसली तक्रार? आम्ही तुम्हाला येळ देत नाही, नुसतं काम काम काम. ते म्हणणं आहेच माझं, पण मी तक्रार नाही करत हो. मला फक्त वाटतं की तुम्ही माझ्या बरोबर वेळ घालवावा. म्हणताना आम्ही आज असं ठरवलं की तुम्हाला काहीतरी असं सरप्राईज द्यायचं, जेणेकरून तुम्हाला असं स्पेशल एकदम भारी फील होईल. आवडलं काय? खूप 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 करता तुम्ही माझ्यासाठी. उलट तुम्ही आमच्यासाठी करता मास्तरीन बाई, आणि लई करताय. आणि आम्ही तुमच्यासाठी येळ बी देऊ शकत नाही, हे काय बरोबर आहे काय? म्हणताना मला आज कॅन्डल लाईट डान्स बीज करू, गप्पा बिप्पा मारू जरा. थँक्यू थँक्यू. मोस्ट वेलकम मास्तरीन बाई. मास्तरीन बाई, काय राव मास्तरीन बाई, आम्हाला वचन दिलं होतं तुम्ही, तरी बी सोडून गेलाय. अधिपती, मी तुम्हाला सोडून नाही गेले. तुम्ही मला घराबाहेर जायला सांगितलं
आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून मी घराबाहेर पडले. पण मला आता कळलंय अधिपती, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आपलं 7 जन्मांचं नातं आहे. मला आता नाही भांडायचं, मी रागवणार पण नाही. 7 जन्मांचा वसा आहे, मी सोडणार नाही. ओ मास्तरीनबाई, भास व्हायला लागलाय तुमचा. असं वाटतंय तुम्ही इथंच आहे. तुम्ही इथंच असल्या पाहिजे मास्तरीनबाई. तुमचं घर इथं आहे, तुमचा संसार इथं आहे, तुमचा नवरा, तुमचा विद्यार्थी इथं आहे. आणि तुम्ही तिकडे कुठे गेलाय माहेरी? हे काय बरोबर नाही. ते काय नाही, बास झाला आता. बघा, मी संक्रांतीच्या मुहूर्तावर मास्तरीनबाई तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. तिळगुळ देणार आणि सांगणार की आमचं प्रेम आमच्या रागापेक्षा आणि इगोपेक्षा लई मोठं आहे. म्हणून आलो तुम्हासनी न्यायला. आम्हाला जितके आईसाहेब पाहिजेत तितक्याच तुम्ही बी पाहिजे. तुमच्याशिवाय घराला घर पण नाही हो. सोडा आता सगळं, या आपल्या घरी परत. नाहीतर मी तिथं येईन ना, मग तुम्हाला खांद्यावर उचलूनच घेऊन येईन मी. काय झालं? कायच बोलत नाही तुम्ही? कवा धरणं असे गप उभा आहेसा? बोला की. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. अहो, बस बस, मी तुला एकदा सांगितलं, मला मागचं काहीही उकरून काढायचं नाही. आता जे तुला सांगितलं ते कर ना. अक्षराला घेऊन ये ना इथं. ते करू आम्ही, पण असंच नाही करणार. म्हणजे काय? सौद्याशिवाय कामं केली तर त्याची काय किंमत नसते हे कळलंय आम्हाला. त्यामुळे आम्ही जे काय करतो ते सौदा करूनच करतो. भुवनेश्वरी, तुझ्या आणि माझ्यामध्ये आता यापुढे कसलाही सौदा होणार नाहीये. मी तुला काही देऊ शकत नाही. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. इथून पुढे आमच्याकडे काही मागू बी नका. हे बघ, मी तुला आता काय बोलू नका. आता आमची इच्छा नाही काय बोलायची. आणि उगा विषय वाढवू नका. जावा तुम्ही. विषय तू वाढवलास. मी संपवायसाठीच आलो होतो, पण तू ऐकणार नाहीस. जे तुला करायचंय तेच तू करशील ना? ठीक आहे, मग कर. जे तुला करायचं ते तू कर, आणि मला जे करायचंय ते मी करेन आता. तुला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर देऊन गेले तुझं. हे बघ. अधिपती, कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालंय. खूप बोलायचंय तुमच्याशी, आणि सगळ्यात आधी तर गुड न्यूज सांगायची. आता फार वेळ मी नाही होल्ड करू शकणारी न्यूज. उद्या सांगणारच तुम्हाला. आपण आई बाबा होणार आहोत. या संक्रांतीला तरी वहिनींवरची संक्रांत जावी. तसंच होईल. आपण ना ओमकार त्यांना एकत्र आणण्यासाठी अजून जोर लावू. तू टेन्शन नको घेऊस. उद्या आहेत ना ते दोघं एकत्र असतील. बघ तू. तुझ्या तोंडात साखर पडू. बरं हे घे, तुझा लवकर फ्रेश हो, मी जेवण वाढते. हा देवा, त्यांच्यावरचं संकट दूर कर. अधिपती किती बी म्हणले सुनबाईंना राहू दे माहेरीच, यायचं असेल तर येऊ दे, तरी आम्हाला ठाव आहे ते त्यांना घरला घेऊन येणार. प्रेम आहे त्यांचं सुनबाईंवर.
आणि प्रेम काय काय करायला लावतंय हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला ठाव असेल. नाही आता गप बसून चालायचं नाही. त्यांचं लग्न मोडायचं असेल तर काहीतरी ठोस करावंच लागणार. ताई ए राजधानी एक्सप्रेस जरा ब्रेक लाव की. हा पडलीस तर थोबाडावर पडशील. अगं ताई, हायच का तुझं सुरू? अगं नाही ताई, अगं घात झालाय ताई, घात झालाय. काय झालंय इसकटून सांगतेस का आता? अगं अधिपती का नाही खोलीत एकटेच बडबड करायल्यात. मास्तरी समोर असल्याचा भास व्हायला त्यासनी. काय? अगं असं येड लागले का बोलायले ते. दुर्गे काय पण बोलू नकोस. अगं ताई मी कशाला काय बी बोलन. अगं मी जे काय पाहिलं ऐकलं का नाही तेच येऊन सांगायला तुला. तुला किती वेळा सांगितलंय चोरून ऐकत जाऊ नकोस म्हणून? अगं नाही ताई, चोरून नाही ऐकलं म्या. ते जाता जाता कानावर पडलं माझ्या. पण काय झालं काय? त्यांनी फोन केलता काय सुनबाईंना? फोन कसं करतील? मी तर ब्लॉक केले का नाही तिला. ब्लॉक केलंयस ते कळलं काय त्यांना? एवढं कुठे कळतंय त्यासनी. एवढं काय शिकलेच होय ते. ए शिकले नसले तरी त्यासनी डोसकं आहे. त्यांचं का नाही हल्ली फोनकडे लक्षच नसते ताई. त्यासनी कळलं बी नसेल का मास्तरनीला ब्लॉक केलंय म्या. आली मोठी, त्यांना नाही कळलं, तुला काहीलाही कळतं काय? अगं तसं नाही ताई, मला तर कुठे कळतंय. अगं ते चंचीने मला शिकवलं होतं का ब्लॉक कसं करायचं, तसंच केलं म्या. आता मुद्द्याचं बोल. सांग काय झालं? ताई मला तर वाटायला ती मास्तरीन का नाही फार काळ माहेरी राहणार नाही. म्हणजे? ताई ती येणार बघ परत. कशा येतील? अगं अधिपती आणणार तिला. नाही, त्याची शक्यता नाही. असं नाही होणार. ताई तू भ्रमात राहू नगस. म्हणजे? अगं ताई अधिपती का नाही मास्तरणीच्या प्रेमात आंधळी झालेत. ती नसेल तर ते काय जगू शकत नाहीत बघ. बोवाडात येईल ते बोलू नकोस दुर्गे. एवढं काय सोनं नाही लागून राहिलं त्यासनी. त्यांच्यासारख्या 56 पोरी उभ्या करू आम्ही. वय ताई तुझं बरोबर आहे, पण त्यांचा जीव का नाही तिच्यात अडकलाय. अगं बघ की एवढं मोठं भांडण होऊन सुद्धा संक्रांतीच्या मुहूर्तावर ते स्वतः तिला आणायला जाणार आहेत. आणि त्यांनी का नाही तिच्यासाठी काळी साडी आणल्या, परत ते हलव्याचे दागिने बी आणल्यात. सुनबाई जर परत आल्या तर संक्रांत घरात नाही घरावर येईल. आणि आम्ही तसं होऊ देणार नाही. अक्षरा, हा काय ग झाली का पूजा? हो. अगं 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 वाकू नकोस. तब्येतीची काळजी घ्यायची आहे तुला. हा हे घे तिळगुळ घे, गोड गोड बोल. म्हणजे तू गोड बोलतेस, अजून जास्त गोड बोल. अक्षू, आता या संक्रांतीला ना तू आणि अधिपती एकमेकांना तिळगुळ द्या आणि सगळं भांडण मिटवून टाका. एकमेकांशी गोड गोड बोला आता. हं? आई आज भेटेल आमचं भांडण बघतो. तू नको काळजी करस. हो हो बरं थांब. हा मी आलेच. अक्षरा, हा हा हे बघ, हा डबा आताच ठेव ना, ते विसरशील. अगं आई हा केवढा मोठा डबा आहे. अगं काय मोठा, सगळ्यांना दे ना तिळगुळाचे लाडू. हा आमोणकरांकडून सूर्यवंशींना शुभेच्छा सांग. सांगते. आणि अक्षरा, गेल्या गेल्या अधिपतींना तिळगुळाचा लाडू दे. केवढ्या कष्टाने बनवलेस तू त्यांच्यासाठी. होय, गेल्या गेल्या त्यांना तिळगुळ आणि गिफ्ट दोन्ही दे. अक्षरा, खरं सांगू का, तुमच्यातला हा अबोला संपून तुम्ही बोलायला लागलात ना, हेच खूप मोठं गिफ्ट होईल त्यांच्यासाठी आणि तुझ्यासाठी, नाही का? मिटवून टाका हे भांडण ग. अगं नवरा बायकोची भांडणं होतात, पण एवढं ताणायचं नाही ग तुटेपर्यंत. तसंच होईल आई. खरं सांगायचं तर माझीच चूक झाली. उगाच तडकाफडकी निर्णय घेतला आणि घराबाहेर पडले. आणि मुळात भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर काढण्यासाठी मी घराबाहेर पडणं हा काही उपायच नाहीये. मला तिथेच पाय रोवून थांबण्याची गरज होती. नाही बरोबर आहे. कसं असतं ना अक्षरा,
एखादी सिस्टीम बदलायची असेल ना तर त्या सिस्टीममध्ये राहूनच ती बदलावी लागते. खरं आहे आई तुझं. मला कळलंय आता हे. मी जाते आणि भांडण मिटवते. आणि फक्त तिळगुळ द्यायला जाऊ नकोस. तर अधिपतींना सांग की बघा मी माझा राग इगो सगळं बाहेर ठेवून आली आहे. तुम्ही आता मनामध्ये कुठलाही राग इगो ठेवू नका. बोलच. हां तसंच सांगेन. हो नाही गडबडीच्या वेळी वंक्या डोंक्या वाटलंच. बोल पडदिशी बोल वंक्या डोंक्या चल. भाऊजी आम्ही दोघंही आहोत. हा वहिनी बोला की. काय बोला की बोला. कशा आहे? मी छान. तुम्ही? मी काय काय चाललंय मस्त. संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला दोघांना. दोघांना शुभेच्छा दोघांनी दिल्या पाहिजेत. अहो आता वहिनी त्या ते काय नाही भाऊजी. तुम्ही वहिनींना भेटा, गुडघे टेकून माफी मागा आणि मग घरी परत घेऊन जा. आता यायला तर पाहिजे त्यांनी. अहो कुठलीही बायको नवरा आणायला गेल्याशिवाय घरी परत जात नाही. 100% बरोबर आहे शिवानीचं. हा ठीक आहे बघतो मी. बघतो काय नाही. तुला सांगितलं होतं ना जा म्हणून. कधी जातोयस? आणि हो भाऊजी आधी त्यांच्याशी गोड बोला, तिळगुळ द्या, गिफ्ट द्या आणि मग घरी परत घेऊन जा. आणि आम्ही संध्याकाळी तिळगुळ द्यायला येतोय तेव्हा वहिनी घरी असल्या पाहिजेत. अगं थांब किती बोलशील. भावा जातोयस ना? हा होय. गिफ्ट घेतलं? अगं तू जातो हेच मोठं गिफ्ट आहे. हा घेतलं सगळं. साडी घेतली, ते हलव्याचे दागिने वगैरे सगळं घेतलं. आता निघायलाच लागलोय मी. वा मग आता लवकर निघा बरं. हा ते घरची संक्रांत उरकतो एकदम आणि मग निघतो सगळ्यांना तिळगुळ देऊन. आंघोळ बिंघोळ राहिले माझी पटपटी आवडतो आणि जातो. मास्तरींना सांगतो की जे काय झालं ते राहू दे आता आणि माफ करा मला. त्यासनी घरला घेऊन येतो मी. आत्ता कसं बरोबर बोललात. हा चला बोलूया नंतर. बाय बाय. आता गडबडीत आता ठेवतो. बाय. ओके बाय भावा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आदिमान मोठ्या मालकांचा घ्या. मला तुझ्याकडून तिळगुळ नकोयत. आणि गोडसोड साधं बोलायची पण इच्छा नाहीये मला. जा ना. असं काय बोलताय हो संक्रांतीच्या दिवशी? हा संक्रांतीच्या दिवशी नाही, मी संक्रांतीशी बोलतोय. तू संक्रांत आहेस जी कित्येक वर्षांपूर्वी माझ्या घरावर आली आणि जायचं नाव घेत नाही आता. अहो पण बास ना बास. नको ना बोलू. आई तुला एक प्रार्थना आहे. ही जी संक्रांत आली आहे ना माझ्या घरावर, ही कायमची जाऊ दे. इथून पुन्हा कुणावरती यायला नको. चांगल्या दिवसाची चांगली सुरुवात करायला आलतो आम्ही, पण तुमचं हे असं आहे. आम्ही संक्रांत काय आता ही संक्रांत जाईत नाही. घ्या करा काय करायचं ते. आणि जर का काही येडं वाकडं करायचा प्रयत्न केला तर ही संक्रांत आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील.
बाप्पा, आज आमच्यातलं भांडण मिटू देत, बोला संपू देत.